हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते मेकओव्हर आणि आज मला बॅक टू बॅक ब्राईड होता. तर सगळ्यात आधी सकाळी मॉर्निंगला आम्ही 6ला निघालो भंडाऱ्याला. तिथे होते मला सायलीचा मेकअप करायचा होता, तर मी तिला रेडी करून दिलं. तिचा फायनल लुक तुम्ही बघू शकता, किती छान शायनी आणि ग्लॉसी मेकअप तिचा दिसत आहे. त्यानंतर मी निघाली नागपूरला सालासर सेलिब्रेशनला रिटर्न आली. तिथे आहे आज गीतचा वेडिंग डे. तुम्ही याच्या आधीचे तिचे लुक बघितलेच असेल 2-3. तर आज तिचा वेडिंगचा फंक्शन आहे, त्यासाठी तिला मी रेडी करणं स्टार्ट केलं. तर तिची रिक्वायरमेंट होती नॅचरल मेकअप आणि त्यानंतर लिपस्टिक न्यूड. तर आज तिचा साडीवरचा लुक आहे, त्यासाठी मी ड्रॅपिंग वगैरे स्टार्ट केली. ड्रॅपिंग झाल्यानंतर आणि हेअरस्टाईल झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तिचा फायनल लुक. तिला ओपन हेअरस्टाईलच करायची होती. तर हा तिचा फायनल लुक आहे. त्यानंतर मी निघाली कामठी रोडला आणि इथे आहे ब्राईड भावना. ही थर्ड ब्राईड आहे आजची माझी आणि हिचा पण आज वेडिंग डे आहे. हिचा खूप सुंदर असा रेड साडीवरचा लुक करायचा होता. तर मेसी बन आणि त्यानंतर मेकअप मी स्टार्ट केलेला. मेकअप मी फटाफट करून दिलेला आणि त्यानंतर ती फोटोशूटला गेली. मला शूट करायला काहीही वेळ मिळाला नाही, तर मी फोटोशूट होतानाच काही क्लिप्स घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता तिचा पण फायनल लुक खूप सुंदर दिसत होता. आता हे झाले माझे ब्राईड्स, इथेच संपलेले नाही. तर त्यानंतर मला पुन्हा गीतकडे रिटर्न जायचं होतं सिम्बॉसिस कॉलेजकडे सालासर सेलिब्रेशनला, कारण की तिची नऊवारी ड्रॅप करून द्यायची होती मला. तर ती आली सेकंड लुकला. यामध्ये आम्ही तिचा हेअरस्टाईल बन करून दिलेला आणि नऊवारी खूप सुंदर अशी ड्रॅप करून दिली ब्राह्मणी पॅटर्नमध्ये. तर तुम्ही तिचा हा नऊवारीवरचा लुक बघू शकता. त्यावर तिचा चेहरा खूप सुंदर उठून दिसत होता आणि खूप सुंदर ती दिसत होती. तर हा हिचा फायनल लुक आहे आणि लास्ट लुक आहे. तर इतके करता आम्हाला रात्रीचे 12 वाजले. चला भेटूया उद्याच्या व्लॉगला. बाय.